नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून लांजा तालुक्यातील विवली आणि केळंबे गावातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनीतर्फे गावखडी येथे समुद्र स्वच्छता मोहीम। आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात सर्वत्र आदिशक्तीचा जागर सुरू। उदे ग अंबे उदेच्या गजरानं वातावरण भक्तिमय। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे। लांजा तालुक्यातील विवली आणि केळंबे या गावातील माजी सरपंच, उपसरपंच, शाखा प्रमुख आणि ग्रामस्थांनी किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे। या साहेबांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहोत। विवली आणि केळंबे गावाचे सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, माजी शाखा प्रमुख आणि विवली सोसायटीचे सर्व सदस्य आणि अध्यक्ष। केळंबे आणि विवली गावामध्ये आजपर्यंत विकास व्हावा पाहिजे तसा झालेला नाही। भैया शेठच्या माध्यमातून याच्या पुढे यापेक्षा चांगल्या प्रकारे विकास होईल अशी आम्हाला आशा वाटते। म्हणून या आशेपोटीच आम्ही भैया शेठकडे आलेलो आहोत आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही सगळे गावातले, विवली गावातले असेल की केळंबे गावातील असेल, त्या आम्ही सर्व त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना सहकार्य करायचं ठरवलेलं आहे आणि त्यांच्या बरोबर राहणार आहे शेवटपर्यंत। आणि जेवढ्यात जास्तीत जास्त आम्ही त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एवढंच त्यांचं सहकार्य मिळते आम्हाला। यावेळी किरण सामंत आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है या घोषणा देत विवली आणि केळंबे वासियांनी किरण सामंत यांना विश्वास देत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा किरण सामंत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भैया शेठ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद। गावखडी ग्रामपंचायत आणि शिवार अंबेरे महाविद्यालयाच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशनने या समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला। गावखडी ग्रामपंचायत रत्नागिरी यांच्या आवाहनानुसार सरस्वती विद्या मंदिर गावखडी येथील 125हून अधिक स्पर्धक, शिवार अंबेरे महाविद्यालयातील विद्यार्थी, अंगणवाडी शिक्षक, जिल्हा परिषद शाळा शिक्षक, आशा वर्कर्स, बचत गट, महिला, पंचायत समिती सदस्य आदी यात सहभागी झाले होते। आज गावखडी ग्रामपंचायत येथे फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या माध्यमातून जो काही स्वच्छतेचा कार्यक्रम घेण्यात आला, खरोखर
खरोखरच मी सर्वांचे आभार मानते. सदर कार्यक्रमाला आमच्या गावखडी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व सदस्य तसेच गावखडी गावातल्या 36 गटातल्या प्रत्येक गटातल्या अध्यक्ष सचिव आणि महिला उपस्थित राहिल्या. तसेच आमच्या शाळेचे जे विद्यार्थी पालक आणि तसेच शिक्षक एवढे आंबेडकरच्या ज्या कॉलेजचे शिक्षक आणखी विद्यार्थी आले त्यांनी आज आम्हाला खरोखरच खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. आणि आज आमच्याकडे जी स्वच्छता झालेली आहे त्यांचं मी खरोखर सांगते या स्वच्छतेच्या वतीने प्रत्येकाने आपला परिसर आणि आपलं गाव कसं स्वच्छ राहील याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि मी ग्रामपंचायत आणि मुस्लिम महत्व फाउंडेशन इनोलेक्सचे आभार मानते. धन्यवाद. देवरुखमधील साडवली विश्वकर्मा सामूहिक सुविधा केंद्र कार्यान्वित करून देण्यासाठी उद्योग विभागाकडे 4 वर्ष सतत पाठपुरावा करूनही दखल घेतली गेलेली नाहीये. नमस्कार, मी कमलाकर गोपाळ मुसुरकर, विश्वकर्मा कृषी अवजारे समूह उद्योग या कंपनीचा मी अध्यक्ष. महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेअंतर्गत साडवली MIDC येथे आम्ही सामूहिक सुविधा केंद्र उभं केलं 2020 मध्ये. या योजनेतून गव्हर्नमेंटने आम्हाला मशिनरी दिल्या आणि जागा आणि इमारत आम्ही आमच्या सभासदांच्या वर्गणीतून निर्माण केलं. ज्या मशिनरी सरकारने दिल्या त्यातली एक घन मशीन अद्याप चालू करून न दिल्यामुळे ही कंपनी गेली 4 वर्ष बंद आहे. त्याच्यामुळे सभासदांचं अतोनात नुकसान होत आहे. जवळजवळ 1.5 कोटीचं नुकसान आतापर्यंत झालेलं आहे. सरकारने ही कंपनी ताबडतोब कार्यान्वित करून द्यावी यासाठी मी हे जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपोषणाला बसलो आहे. तरी शासनाने ताबडतोब याची दखल घेऊन ही कंपनी सुरू करून द्यावी अशी माझी मागणी आहे. धन्यवाद. त्या उभारणीपोटी सुमारे 1,25,00,000 नुकसान झालं. त्याचबरोबर त्यावर अवलंबून असलेल्या लोहार काम करणाऱ्या कारागिरांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी या केंद्राचे अध्यक्ष कमलाकर मसूरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे. उदे ग अंबे उदेच्या गजरानं जिल्ह्यात शारदीय नवरात्र उत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. रत्नागिरीसह जिल्ह्यात वाजत गाजत देवींचं आगमन झालं असल्यानं सर्व वातावरण भक्तिमय बनलंय. जिल्ह्यात 487 मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून 90 ठिकाणी प्रतिमा पूजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व मंदिरं आकर्षक विद्युत रोषणाईने सजली आहेत. नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज सकाळी महाआरती, पूजा अर्चा, महानैवेद्य आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली आहे.
नवरात्र उत्सवाचं खास आकर्षण असतं ते म्हणजे तरुण तरुणींकडून सादर करण्यात येणाऱ्या दांडिया नृत्याचं। रत्नागिरी, चिपळूण, खेड आदी ठिकाणी दांडियाला उत्साहानं सुरुवात झाली आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून लांजा तालुक्यातील विवली आणि केळंबे गावातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। मुकुल वाधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनीतर्फे गावखडी येथे समुद्र स्वच्छता मोहीम। आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात सर्वत्र आदिशक्तीचा जागर सुरू। उदे ग अंबे उदेच्या गजरानं वातावरण भक्तिमय। यासोबतच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।